नमस्कार मित्रांनो, मी शशिकांत गाडीलकर। आज आपण पोखरण नंबर 2 वरील वसंत विहार लोकेशनमध्ये 1 BHKचा फ्लॅट पाहत आहोत। अतिशय प्रीमियम असं लोकेशन आहे आणि त्या लोकेशनमध्ये हा 1 BHK रजनीकांत कॉम्प्लेक्सचा फ्लॅट। ज्यावेळेस आपण ह्या घराचा एंट्री आणि एक्झिटचा विचार करतो, हा ह्या घराचा मुख्य दरवाजा आहे। दरवाजातून आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस आपण हा ईस्ट साईडला बाहेर जातो, प्रॉपर ईस्ट दिशा आहे। आणि ज्यावेळेस आपण घराच्या आतमध्ये येतो तेव्हा आपण प्रॉपर वेस्टला आतमध्ये येतो। घराच्या आतमध्ये आल्यानंतर बरोबर राईट साईडला इथं हे किचनची एंट्री देण्यात आलेली आहे। किचनमध्ये जेव्हा आपण आतमध्ये येतो आपल्याला 2 ग्रॅनाइटचे प्लॅटफॉर्म देण्यात आलेले आहेत। लेफ्ट साईडला इथं फ्रीज ठेवण्यासाठी डेडिकेटेड अशी जागा देण्यात आलेली आहे। खाली मॉड्युलर किचन बनवलेलं आहे, वरती स्टोरेजसाठी भरपूर जागा देण्यात आलेली आहे आणि घरामध्ये गॅस पाईपलाईन देखील आपल्याला आढळून येते। वरती पाण्याचं टाकी देण्यात आलेली स्टोरेजसाठी आपल्याला। ज्यावेळेस आपण किचनमधून बाहेरच्या बाजूला येतो तर आपली एंट्री ही आपली हॉलमध्ये येते। हॉलमध्ये आल्याच्यानंतर हा 1 BHK फ्लॅट आहे। त्याचा हॉल अतिशय स्पेसियस असा हॉल देण्यात आलेला आहे। हॉलला लागूनच समोरच्या बाजूला इथे मोठ्या विंडो देण्यात आलेल्या आहेत आणि त्या विंडोच्या खाली लागून इथे ब्लॅक कलरचा जो ग्रॅनाइट आहे तिथं आपल्याला सिटिंगची अरेंजमेंट देण्यात आलेली आहे आणि खाली इथे स्टोरेज देण्यात आलेलं आहे। हॉल आणि ग्रिल यांच्यामध्ये जो पॅसेज देण्यात आलेला आहे त्या पॅसेजमध्ये आपण काही सामान ठेवू शकतो किंवा ज्यांना कोणाला गार्डनिंग करायची इच्छा आहे, आवड आहे, त्यांनी खाली इथे आपल्या कुंड्या वगैरे लावून आपण गार्डनिंगची छंद जोपासू शकता। हॉलमध्येच समोरच्या बाजूला हा जो आहे ह्या वॉलवरती आपण TV युनिट ॲडजस्ट करतो। हॉलमधला माझ्या लेफ्ट साईडचा ही जी वॉल आहे ह्या वॉलला लागूनच इथे आपण आपला सिटिंग एरिया व्यवस्थितरित्या आपण ॲडजस्ट करू शकतो। आणि हॉलमधूनच समोरच्या बाजूला ह्या घरातला जो बेडरूम आहे ह्या त्याची एंट्री देण्यात आलेली, ही या बेडरूमची एंट्री आहे। बेडरूममध्ये आतमध्ये आल्यानंतर आपण बघू शकतो इथे खूप मोठी स्टोरेजसाठी वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेली आहे। वॉर्डरोब ऑलरेडी बनवलेला आहे। येथे क्रॉस विंडोसाठी देखील एक विंडो देण्यात आलेली आहे आणि विंडोच्या खाली देखील आपल्या इथे स्टोरेजसाठी जागा देण्यात आलेली आहे। येथे ड्रेसिंग टेबल बनवण्यात आलेला आहे आणि ह्या घरामध्ये ह्या बेडरूममध्ये ज्यावेळेस आपण बेड टाकल्यानंतर एल शेपमध्ये दोन्ही बाजूला खूप मोठी स्पेस आपल्याला आढळून येते। एक विंडो AC देखील ह्या बेडरूममध्ये लागलेला आहे। बेडरूम झाल्यानंतर ज्यावेळेस आपण या घरातील टॉयलेट आणि बाथरूमचा विचार करतो तर हा या घरातील टॉयलेट आणि बाथरूम आहे। याच्यामध्ये हे आपलं बाथरूम आहे आणि राईट साईडला इथे टॉयलेट दिसत आहे आणि वरती कपडे वाळवण्यासाठी देखील यांनी प्रोव्हिजन केलेली आहे। कपडे वाळवण्यासाठी आपल्याला हॉलमध्ये देखील जागा देण्यात आलेली आहे। वरच्या साईडला आपण बघू शकतो या विंडोच्या वरती इथे आपण कपडे सुकत घालू शकतो। तर मित्रांनो, असा अतिशय सुंदर लेआउट असताना जर आपण फ्लॅट पाहिल्यानंतर ज्यावेळेस आपण याच्या टायटलचा विचार करतो तर OC रिसीव असा प्रोजेक्ट आहे। साधारणपणे बिल्डिंगला साधारणपणे 12 ते 15 वर्ष जुनी ही बिल्डिंग आहे। मेंटेनन्स अतिशय कमी असल्याचं मेंटेनन्स आहे आणि लोकेशन अतिशय सुंदर असं लोकेशन आहे। समोरच्या बाजूला कॉम्प्लेक्सच्या बाहेर निघाल्याच्यानंतर राईट साईडला अगदी 500 मीटरच्या अंतरावरती आपल्याला काशीनाथ घाणेकर नाट्यगृह दिसतं आणि लेफ्ट साईडला कॉम्प्लेक्सच्या बाहेर गेल्याच्यानंतर आपल्याला पवारनगर बस स्टॉप, जो लास्ट बस स्टॉप आहे, ठाणा स्टेशनवरून जी बस येते ती पवारनगरला येते आणि पवारनगरपासून इथे स्टार्टिंग पॉईंट आहे आणि बसची फ्रिक्वेन्सी देखील अतिशय उत्तम अशी देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर DMart इथे आपल्याला अवघ्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि स्कूल, शाळा, कॉलेजचा जेव्हा आपण विचार करतो तर वसंत विहार हायस्कूल, DAV पब्लिक स्कूल, लोकपुरम स्कूल हे अगदी 1 ते 1.5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपल्याला आढळून येतात। आणि ज्यावेळेस आपण हॉस्पिटलचा विचार करतो, प्राची हॉस्पिटल, बेथनी हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल साधारणपणे 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती आपल्याला भेटतात। त्याच्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यात लागणाऱ्या दैनंदिन अशा ज्या सर्व काही वस्तू आहेत किंवा दैनंदिन आवश्यक गरजा आहेत त्या सगळ्या काही अगदी हाकेच्या अंतरावरती आपल्याला आहेत। त्यामुळे अतिशय प्रीमियम असं प्रोजेक्ट आहे। याचा कार्पेट एरिया 390 आहे, बिल्टअप एरियाचा 515 देण्यात आलेला आहे आणि ह्या घराची जी किंमत आहे ही 75 lakhs आहे। जर आपल्याला ह्या फ्लॅटची व्हिजिट करायची असेल तर आपण आम्हास खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करू शकता आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन प्रॉपर्टीच्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका। धन्यवाद।